नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही। हॅलो हॅलो जरा 2 नंबर कॅमेरा दाखव। देवा देवा, अजून किती परीक्षा बघणार आहेस माझी? आई सावी कुठे गेली असेल? म्हणजे तिला काही झालं नसेल ना? नाही नीता, नाही, आपल्या सावीला काही होणार नाही। माझं मन मला सांगतंय सावी हॉस्पिटलमधून गायब होण्यामागे नक्की काहीतरी कारण आहे। काहीतरी चांगलं घडणार याचे संकेत आहेत। म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला वहिनी? डोक्यावर पडल्यासारखं बोलू नका। कसला संकेत येतात? अहो तसं नाही, आई काय म्हणाल्या होत्या, हॉस्पिटलमध्ये खूप कडक सिक्युरिटी आहे आणि सावी तिथून बाहेर पडली आहे म्हणजे काय? म्हणजे तिला नक्कीच बरं वाटलेलं असणार। आणि कदाचित ती आता घराकडे यायला निघाली असेल। ए मूर्खासारखं बडबडू नको। तोंडाला येईल ते बडबडतीये। चल ऐक, त्या बायकांना ना जरा पण अक्कल नाही। चल ना, निघ ना आता, निघ निघ ना। सावीला खरंच जर का सगळं आठवलं असेल तर? नाही नाही, ते शक्य नाही। तिला खरंच सगळं आठवलं आणि ती हॉस्पिटलमधून सरळ पोलीस स्टेशनला गेली तर माझं सत्य सगळ्यांना कळेल, माझं धैर्य माझ्यापासून दुरावेल। नाही नाही, मी हे घडू देणार नाही। नाही, काय वाटेल ते झालं तरी सावीला शोधून काढायलाच हवं। आई आई तू कुठून निघाली? ऐक आई आई, मी माणसं पाठवतो ना सावीला शोधायला। हे बघ, मला थांबून चालणार नाहीये। सावीला शोधून काढलंच पाहिजे आणि आता मला कुठलीच रिस्क घ्यायची नाहीये। आई देवा, का माहित नाही, मनाला लय हुरहुर लागून राहील।
माझ्या सावीला माझी गरज आहे असं वाटतंय. माझ्या लेकीवर लक्ष ठेव देवा. तिला लवकर बरं कर. माझ्या सावीला मला परत पहिल्यासारखं हसताना मन मोकळेपणानं बोलताना बघायचंय. दादा, मुंबईला जाण्याचा रस्ता कुठे आहे? तिथून सरळ जा, थोडं राईट घ्या, तुम्हाला मुंबईच हवी लागेल. बरं, एक अंदाजे इथनं हायवेला लागायला किती वेळ लागेल? साहेब, हा रस्ता थोडा कच्चा आहे, इथून जायला तुम्हाला अर्धा ते पाऊण तास लागेल बघा. बरं, एक पाणी बॉटल द्या ना. ठीक आहे, देतो. ठीक आहे साहेब. देवी आई, मला माझी सावी काकू लवकर भेटू दे.